हिंदूंना त्यांच्याच देशात त्यांच्याच घरात जगणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललंय। लोन वुल्फ ही संकल्पना घातक तर आहेच, पण हा झैब तर एक केमिस्ट्री ट्युटर होता। नेटवर बसून उद्योग करायचा, पण हे असले रॅडिकल समाजातल्या इतर अनेक सर्व्हिस इंडस्ट्रीत घुसलेले असू शकतात। एखादा ओला उबर चालक लोन वुल्फ असू शकतो, एखादा झोमॅटो ब्लिंकिट डिलिव्हरीवाला लोन वुल्फ असू शकतो। या संभावना जर लक्षात घेतल्या तर माणूस अस्वस्थ होऊन जातोय। या रॅडिकल जमातीच्या लोकांच्या विळख्यात हिंदूंनी जगायचं कसं, हा प्रश्न उभा राहतो। पहलगाममध्ये हिंदूंवर झालेल्या त्या निर्घृण हल्ल्याला नेमकं 1 वर्ष होत असतानाच पहलगाम पार्ट 2 या नव्या नाट्याचा एक ट्रेलर मुंबई जवळच्या मीरा रोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। धर्म विचारून कलमा पडायला लावून हल्ला करणारा एक इस्लामिक रॅडिकल। मित्रो, या हल्ल्यानंतर एक शब्द सातत्यानं चर्चेत येताना दिसतोय, तो शब्द म्हणजे लोन वुल्फ। या लोन वुल्फवर आपण बोलणार आहोतच, पण हा जो काही झैब जुबैर अन्सारी होता, ज्यानं मीरा रोडमध्ये एका कन्स्ट्रक्शन साईटवरच्या 2 वॉचमॅन्सला चाकू मारलाय, त्याचा या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय होता हे स्पष्ट झालंय। या झैब अन्सारीचं बॅकग्राऊंडही समजलंय। हा हल्लेखोर अमेरिकेतून भारतात आला होता, काही वर्ष त्यानं अमेरिकेत नोकरी केलेली होती, पण हा प्रचंड इस्लामी प्रभावाखालचा एक प्रकारचा सायकिक आणि सेल्फ रॅडिकलाइज झालेला असल्या कारणानं त्याला US मधली त्याची नोकरी टिकवता आली नाही। या झैबची भारतात परतल्यानंतरची स्थिती आणि आयुष्य हे सुद्धा काही चांगलं म्हणता येईल असं नव्हतं। भारतात आल्यानंतर तो अबुधाबीतल्या एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये ऑनलाईन बायोलॉजी आणि केमिस्ट्री शिकवायचा, त्याचे क्लासेस असायचे। झैबची नोकरी काही महिन्यांआधीच गेली। त्याआधी त्याचं लग्न ज्या अफगाणी महिलेशी झालं होतं, ती पत्नी देखील त्याला सोडून गेली होती। त्यांच्यात ते तलाक झाला होता। आता याची कौटुंबिक पार्श्वभूमी फारशी चांगली नव्हती आणि त्यामुळं हा मीरा रोड सारख्या मुस्लिम बहुल भागात भाड्यानं फ्लॅट घेऊन राहत होता। आता तो काही प्रायव्हेट ट्युशन्स घ्यायचा, म्हणजे काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन केमिस्ट्री शिकवण्याचं काम करत होता। आणि असं असताना त्याच्यातलं सेल्फ रॅडिकलायझेशन वाढत चाललं होतं त्याच्या एकाकीपणामुळे। त्यात झालं असं होतं की त्याची आवक कमी होत चालली होती। जी मोठी नोकरी होती, ज्यातून चांगला पैसा मिळायचा, ती गेली। आर्थिक चणचण वाढली होती, पैसा येत नव्हता। त्यातून काही महिन्यांचं भाडं थकवलं असल्यामुळं त्याच्या घरमालकानं त्याला घर खाली करण्याची नोटीस दिली होती। अशा विचित्र परिस्थितीत एका विचित्र मानसिकतेत अडकलेला हा झैब अन्सारी आत्महत्या करण्याच्या विचारातही होता, पण आत्मघाताच्या या विचारापेक्षा त्याच्यावरचा इस्लामिक आतंकवादाचा पगडा जास्त मोठा होता। प्रत्येक वेळेस आतंकवाद्यांच्या संघटना याच त्यांचे जे काही रिक्रूट्स असतात, ते रिक्रूट्स भरती करताना त्यांच्याकडूनच केल्या जातात असं नसतं, तर काही सामान्य नागरिक जे या आतंकी मानसिकतेचे जे सेल्फ रॅडिकलायझेशनचे शिकार झालेले आहेत, आता त्या टाईपचे तरुण हे अशा आतंकवाद्यांच्या कंपूट शिरण्यासाठी प्रयत्नशील असतात। डार्क वेब, या डार्क वेबबद्दल तुम्ही ऐकून असालच। सुशांत सिंग राजपूतच्या खुनानंतर किंवा जे काही घडलं त्यानंतर या डार्क वेबवर बरंच काही आहे असं कानावर पडतं। काही लोकांनी त्या आधारावर बरंच काही उघड केलं आहे लोकांसमोर। तर या डार्क वेबच्या मार्फत हे तरुण ISIS सारख्या संघटनांच्या नजरेस पडू इच्छितात। त्यासाठी ते आपल्या मनातल्या गोष्टी तर तिकडे मांडतातच डार्क वेबवर, पण सोबत त्यांनी केलेले जे काही कारनामे असतात, कांड असतात आणि त्याचं स्वतःच चित्रित केलेले जे काही व्हिडिओ क्लिप्स किंवा व्हिडिओज असतात, तेही सोबत अटॅचमेंटमध्ये जोडतात। लोन वुल्फ हा शब्द या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालणार आहे आणि खरं तर जे काही करतात ते स्वतःला लोन वुल्फ म्हणून घेतात। त्यामुळं हा शब्द जो आहे तो आधी नीट समजून घेतला पाहिजे आपल्याला। लोन वुल्फ हा शब्द म्हणजे एकट्यानं शिकार करणारा। डार्क वेबवर हे लोन वुल्फ नुसते रॅडिकल्स नसतात, तर सायकिक, बलात्कारी किंवा इतर अनेक प्रकारची कुकर्म करणारे असतात। हे काय काय करतील याचा नेम नसतो, पण हे सगळे एकट्याने करतात आणि त्याचा त्यांना अभिमान असतो, म्हणून ते त्या स्वतःला लोन वुल्फ म्हणवतात।
आणि ह्या लोन वुल्फचे जे काही व्हिडिओज आहेत डार्क वेबवरती पडलेले, ते पाहून लोक एकमेकांशी ऑनलाईन मैत्री वाढवतात. त्यांचे मग ग्रुप बनतात अशा लोन वुल्फचे. तर बऱ्याचदा आयसिस किंवा आतंकी संघटना ज्या आहेत, त्या या तरुणांशी स्वतः संपर्क साधून त्यांना अजून ब्रेन वॉश करून आपलं हत्यार बनवून आपल्याला हवं तसं वापरतात. हे लोन वुल्फ म्हणजे एक प्रकारचे मानवी बॉम्ब आहेत. सिव्हिलाइज सोसायटीसाठी एक प्रकारचा धोका आहे हे लोन वुल्फ म्हणजे. हा झैब अन्सारी सुद्धा आयसिस जॉईन करण्यासाठी धडपडत होता. त्याला आत्महत्या करून स्वतःला संपवण्यापेक्षा धर्मासाठी जिहाद करता करता जर मी शहीद झालो तर ते 72 हुरे वगैरे प्रकरण होतंच. त्यासाठी त्याला शहीदही व्हायचं होतं. त्याने पहाटे 4 वाजता त्या 2 वॉचमॅन्सला नाव विचारलं, धर्म विचारला, मग कलमा पडायला सांगितला आणि मग स्वतःजवळचा चाकू काढून त्यांच्यावर सपासप वार केले. पण हे कृत्य त्यानं स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट देखील केलं. या 2 हिंदूंना चाकूनं भोसकून मारल्याचा व्हिडिओ त्याला आयसिसच्या वेबसाईटवर अपलोड करायचा होता का? डार्क वेबवर टाकून इस्लामी रॅडिकल जमातीत स्वतःचं कौतुक करून घ्यायचं होतं का? की या कृत्याचा वापर करून स्वतःसाठी फंड रेझिंग करायचं होतं? या सिक्रेट आणि आभासी दुनियेत काय होत नाही ते विचारा. धर्माच्या नावाखाली दहशतवाद्यांची फौज उभी करता येते. तर आपण धर्मासाठी लढतो हे दाखवून लोकांकडून सढळ असते आर्थिक मदतही मिळवता येते. झैबला यापैकी नेमकं काय साध्य करायचं होतं? हा प्रश्न सध्या अगदी यक्ष प्रश्न म्हणून उभा राहिलाय. $1,000,000 क्वेश्चन. ATS याचा तपास करते. आज ना उद्या एकूण यामागचं जे काही कारण आहे ते किंवा हे सगळं प्रकरण जे आहे ते स्पष्टतेनं मांडलं जाईल आपल्यासमोर. पण नेहमीप्रमाणे या अन्सारीला मानसिक रुग्ण ठरवून बेनिफिट ऑफ डाऊट दिला गेला तर? अशा प्रकारचा हा हल्ला पहिल्यांदाच आपल्यासमोर आलेला आहे. कारण हा जो काही दहशतवादाचा प्रकार आहे लोन वुल्फवाला, यात हे हल्लेखोर कोणत्याही मोठ्या दहशतवादी गटाकडून म्हणजेच आयसिस, अल कायदा सारख्यांकडून पैसे, शस्त्र किंवा प्रत्यक्ष आदेश घेत नाहीत. ते स्वतःचे मास्टर माइंड असतात. बहुतांश वेळा हे लोक सोशल मीडिया, डार्क वेब किंवा कट्टरपंथी वेबसाईट्सवरील जे काही व्हिडिओज असतात ते पाहून प्रेरित झालेले असतात. यालाच आपण सेल्फ रॅडिकलायझेशन म्हणतो. हे लोक एकटे असल्यानं काय करतात किंवा काय करू शकतात? तर मोठे बॉम्बस्फोट वगैरे करण्याऐवजी हे हल्लेखोर चाकू, कुऱ्हाड, स्वतःची गाडी किंवा सहज उपलब्ध होणारी छोटी छोटी शस्त्र वापरतात, स्क्रूड्रायव्हर सारखी. ज्यामुळे पोलिसांना त्यांच्या नियोजनाचा सुगावा लागणं कठीण होतं. किंवा कुणीतरी RDXची तजवीज करतोय, मग ते येतंय, समुद्रमार्गे येतंय, इकडून येतंय, त्याचा कुठेतरी ठावठिकाणा लागतो गुप्तचर यंत्रणांना. पण हे जे लोक आहेत ना, त्यांच्याबद्दल ATS किंवा NIA सारख्या गुप्तचर यंत्रणांना अशा लोन वुल्फना शोधणं म्हणजे मोठं आव्हान असतं. कारण त्यांच्यात आणि इतर लोकांमध्ये कोणताही संवाद, नेटवर्क वगैरे काहीही नसतं. त्यांना कुठून रसद पुरवली जात नसते. या डार्क वेबच्या माध्यमातून आदेश किंवा आर्थिक मदत मिळू शकते. पण मीरा रोडच्या नयानगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहणारा हा झैब जुबेर अन्सारी हा स्वतःच आयसिसमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यानं तसे प्रयत्न केलेही होते. हे त्याच्या इंटरनेटच्या सर्च हिस्ट्रीमधून स्पष्ट झालेलं आहे. त्याच्या मोबाईलमध्ये या हल्ल्याचं शूटिंग होतं, पण त्याने ते डिलीट केलेलं होतं. ATSने ते रिकवर केलंय. या व्हिडिओशिवाय इतर असे बरेच कारनामे त्याच्या मोबाईलमधून बाहेर पडलेले आहेत. त्याच्या घरात सापडलेलं धार्मिक साहित्य, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक डायरी. त्या डायरीत लिहिलेले गाझा, आयसिस, जिहाद आणि लोन वुल्फ हे जे काही शब्द आहेत ते म्हणजे या झैबची रॅडिकलाइज मानसिकता उघड करणारे पुरावे आहेत. त्यानं हल्ला आली लहर केला कहर या थाटात केलेला नाहीये. कारण तो यापूर्वीही इथल्या रस्त्यांवरून रात्री अपरात्री पहाटे फिरत असायचा. या कालखंडात त्यानं काही प्लॅनिंग करून या हिंदूंना मारण्याचं ठरवलं होतं का? त्याच्या प्लॅनिंगमध्ये तो एकटाच होता की डार्क वेब किंवा इंटरनेटच्या माध्यमातून त्याला कोणी मदत करत होतं का? त्याला कोणी आदेश दिले होते का? असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर पोलिसांनी फोकस करणं गरजेचं आहे. लोन वुल्फ ही संकल्पना घातक तर आहेच, पण हा झैब तर एक केमिस्ट्री ट्युटर होता. केमिस्ट्री शिकवायचा, नेटवर बसून उद्योग करायचा. पण हे असले रॅडिकल समाजातल्या इतर अनेक सर्व्हिस इंडस्ट्रीत घुसलेले असू शकतात. एखादा ओला, उबर चालक लोन वुल्फ असू शकतो. एखादा झोमॅटो, ब्लिंकिट डिलिव्हरीवाला लोन वुल्फ असू शकतो. या संभावना जर लक्षात घेतल्या तर माणूस अस्वस्थ होऊन जातोय. या रॅडिकल जमातीच्या लोकांच्या विळख्यात हिंदूंनी जगायचं कसं?
हा प्रश्न उभा राहतोय. आणि दुर्दैवानं आज तरी या क्षणाला या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाहीये. सरकारकडे, सरकारच्या गृह खात्याकडे, कायद्याच्या रक्षकांकडे कुणाकडेही याचं उत्तर नाहीये. हेच आपलं दुर्दैव आहे. मित्र, तुम्हाला असं नाही वाटत हिंदूंना त्यांच्याच देशात, त्यांच्याच घरात जगणं हे दिवसेंदिवस अवघड होत चाललंय? तुमचं जे मत असेल ना, ते मला जरूर कमेंट्स करून कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या. लोन वुल्फ ही नवी संकल्पना जी काय आहे ती तुमच्या समोर मी थोडक्यात मांडली. आपण यावर सविस्तर एक वेगळा व्हिडिओ करणार आहोतच. तुर्तास खरोखर तुमची काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.